Hello everyone. In last lecture, we discussed about the block diagram of operation amplifier, and today we'll discuss about the characteristics of operation amplifier. So there are two types of characteristics. First one, the ideal characteristics, and second one, the practical characteristics. Okay. So in exam, there is a question on these characteristics. So first question, state the different characteristics of ideal op-amp. Look here, what type of question is asked in exam? State different types of characteristics for ideal op-amp, or state different characteristics of ideal op-amp. Any 8 or any 6 असं ब्रॅकेट मध्ये असतं. कुठल्याही 6 लिहा किंवा कुठल्याही 8 लिहा. जर 8 लिहायला क्वेश्चन असेल, एनी 8 असतील तर obviously there are 4 marks, and if there is a question for any 6, so obviously this question is for 3 marks. Remember that. एक तर 3 मार्काला क्वेश्चन विचारतात किंवा 4 मार्काला क्वेश्चन विचारतात. 3 मार्काला क्वेश्चन असेल तर 6 कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचे असतात, आणि जर 4 मार्काला क्वेश्चन असेल तर 8 कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचे असतात. ओके, सो नाउ फर्स्ट आय एम गोइंग टू टेल यू दी characteristics of ideal op-amp. Sometimes it is called as a parameter also. Okay, characteristics ला parameter असे सुद्धा म्हणतात किंवा specification सुद्धा म्हणतात. So these are the specification of op-amp as well as these are the parameters of op-amp. Remember that. So आपण ज्यावेळी characteristics असं म्हणतो, तर ह्या characteristics म्हणजेच काय आहेत, तर op-amp चे parameters आहेत किंवा specification आहेत. सो क्वेश्चन फिरवून विचारतात, लक्षात घ्या. कधी कधी पॅरामीटर्स विचारले जातील, कधी कधी स्पेसिफिकेशन विचारले जातील, आणि कधी कधी कॅरेक्टरिस्टिक्स विचारले जातील. ओके, सो त्यावेळी तुम्हाला ह्याच कॅरेक्टरिस्टिक्स लिहायच्या आहेत, एवढं लक्षात ठेवा. ओके, नाउ आय एम गोइंग टू टेल यू द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयडियल op-amp. ऑफ आयडियल op-amp. आता आयडियल म्हणजे काय असतं, एक तर 0 किंवा इन्फायनाइट, या दोनच व्हॅल्यू असतात. आयडियल मध्ये एक तर 0 असेल किंवा इन्फायनाइट असेल, ह्या दोनच व्हॅल्यू असतात, एवढं लक्षात ठेवा. तो ज्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आपण इथं आता लिहिणार आहोत, दीज आर इन्फायनाइट ऑर अ 0. ओके, ते आपण 0 मध्ये लिहिणार किंवा इन्फायनाइट मध्ये लिहिणार, त्यालाच आपण काय म्हणतो, आयडियल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतो, किंवा आयडियल op-ampच्या त्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ते लक्षात घ्या. सो आयडियल op-amp म्हटलं की कॅरेक्टरिस्टिक्सच्या व्हॅल्यू काय पाहिजेत, आयदर 0 ऑर इन्फायनाइट पाहिजेत. ओके, आताच मी सांगितलं की याच्यावर ऑलरेडी क्वेश्चनिंग झालेलं आहे बोर्ड एक्झामला. व्हॉट इज द क्वेश्चन, एक्सप्लेन और राइट द डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयडियल op-amp, और राइट द डिफरंट पॅरामीटर्स और स्पेसिफिकेशन ऑफ आयडियल op-amp. So what we are going to write here, look at here. First characteristics, that is open loop gain of ideal op-amp. Open loop gain of ideal op-amp is infinite. काय असतो, ओपन लूप गेन आयडियल op-amp चा इन्फायनाइट असतो. सो दिस इज इन्फायनाइट. सो दॅट इज फर्स्ट आयडियल op-amp characteristics, or we can say parameter, or we can say specification. Open loop gain is infinite. Second, input impedance, or we can say resistance also. त्याला आपण रेजिस्टन्स सुद्धा म्हणतो कधी कधी. इनपुट इम्पिडन्स और रेजिस्टन्स ऑफ आयडियल op-amp इज इन्फायनाइट. हा पण काय असतो बाळांनो, इन्फायनाइटच असतो, इन्फायनाइट. इनपुट इम्पिडन्स और रेजिस्टन्स इज इन्फायनाइट. ते काय असतं आपण पुढे इन डिटेल मध्ये बघणारच आहोत. फक्त ह्या आयडियल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा आयडियल op-ampच्या ह्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, हे लक्षात घ्या. ओके, पहिली गोष्ट सांगितली मी, ओपन लूप गेन इज इन्फायनाइट. देन इनपुट इम्पिडन्स इज इन्फायनाइट. इनपुट इम्पिडन्स पण काय असतो, इन्फायनाइट असतो. देन थर्ड, आउटपुट इम्पिडन्स
दॅट इज अगेन रेझिस्टन्स. हा पण एक रेझिस्टन्स आहे आउटपुटचा ऑपरेशन अँप्लिफायरचा. तो काय असतो? 0 इज 0. हा 0 असतो, हे लक्षात घ्या. आउटपुट इम्पिडन्स ऑफ दी आयडियल ओपॅम्प इज 0. तो काय असतो? आयडियली तो काय असतो? 0 असतो. ऑब्व्हियसली प्रॅक्टिकली सम व्हॅल्यूज द्या. ओके, प्रॅक्टिकली पण काही व्हॅल्यूज असतात, ते आपण पुढे जाऊन बघणारच आहोत. पण आता फक्त लक्षात घ्या की आयडियल ओपॅम्प जर आपण कन्सिडर केला तर त्याचा आउटपुट इम्पिडन्स काय असतो? 0 असतो, और इट शुड बी दी 0. रिमेंबर दॅट. आता ह्या कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच काय? तर इट शोज दी गुड क्वालिटी ऑफ ऑपरेशन अँप्लिफायर. जर ऑपरेशन गुड क्वालिटी हवा असेल किंवा त्याचं टेस्टिंग ओके हवा असेल तर आपल्याला ह्या कॅरेक्टरिस्टिक्स माहित पाहिजेत, किंवा त्या कॅरेक्टरिस्टिक्स, ह्या ज्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या पर्टिक्युलर ओपॅम्पला फॉलो झाल्या पाहिजेत, हे लक्षात घ्या. आणि म्हणजेच आपण त्याच्यावरून ठरवू शकतो की हा गुड क्वालिटी आहे की नाही. सो हे क्रायटेरियाज आहेत टू सिलेक्ट ऑपरेशन अँप्लिफायर, असं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. ओके, सो दीज आर दी क्रायटेरियाज टू सिलेक्ट दी ऑपरेशन अँप्लिफायर. सो व्हॉट इज द फर्स्ट क्रायटेरिया हिअर? दी ओपन लूप गेन इज इनफायनाइट. म्हणजे त्याचा गेन इनफायनाइटच असतो. ओके, और इट शुड बी दी इनफायनाइट. ओपन लूप गेन हा इनफायनाइटच असतो, ह्याच्या आधी पण मी सांगितलंय. इनपुट इम्पिडन्स इज इनफायनाइट आयडियली. ओके, आउटपुट इम्पिडन्स इज 0. देन नेक्स्ट वन, इनपुट ऑफसेट करंट. इनपुट ऑफसेट करंट इज 0. इनपुट ऑफसेट करंट पण काय असतो? 0 असतो. त्यानंतर इनपुट बायस करंट इज देअर. सो इनपुट बायस करंट this is also 0. Then input offset voltage is also 0. Input offset voltage is 0. Then output offset voltage is 0. Output offset voltage is 0. Then CMRR means what? Common mode rejection ratio. So common mode rejection ratio is infinite. Then PSRR, power supply rejection ratio, is 0. पूर्ण लिहित नाही मी इथं, नंतर मी लिहिणारच आहे. PSRR is 0. Then slew rate is infinite. Slew rate किती असते? इनफायनाइट असते. Now bandwidth is also infinite of ideal operation amplifier. So look at here, these are the characteristics, or we can say the parameters of the ideal operation amplifier or ideal op amp. ओके, आणि ह्या बाळांनो खूप महत्वाच्या आहेत. याच्यावर ऑलरेडी 4 मार्क्ससाठी आणि 3 मार्क्ससाठी क्वेश्चनिंग झालेलं आहे प्रिव्हियस बोर्ड एक्झामला. ओके, इथं मी 10 लिहिलेले आहेत. अजून एक मी सांगितलं की बँडविड्थ सुद्धा काय असते ऑपरेशन अँप्लिफायरची? तर इनफायनाइट असते आयडियली. ओके, सो जस्ट आय टोल्ड यू देर आर 2 व्हॅल्यूज, आयडियल अँड प्रॅक्टिकल. ओके, अँड वी आर डिस्कसिंग हिअर बोथ. प्रॅक्टिकल व्हॅल्यू काय असते आणि आयडियल व्हॅल्यू काय असते हे आपण दोन्ही डिस्कस करणार आहोत. पण त्याच्या आधी मी या सगळ्या आयडियल कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला इथं राईट करून दाखवलेले आहेत. त्या जवळजवळ 10 आहेत. म्हणजेच आणखी एक त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स ऍड करा की बँडविड्थ इज इनफायनाइट. ओके, bandwidth of ideal operation amplifier is infinite. So look at here, first characteristics of ideal op amp, open loop gain is infinite. Okay, then input impedance, or we can say resistance, is infinite. Then output impedance or resistance is 0. Then input offset current is 0.
Input bias current is 0. Input offset voltage is 0. Output offset voltage is 0. Then CMRR means what? Common mode rejection ratio is infinite. So it should be infinite. Okay, ideally for the ideal op amp. हे लक्षात घ्या. Then PSRR, power supply rejection ratio. PSRR means what? Power supply rejection ratio is 0. Then slew rate is infinite of that ideal op amp. And then the bandwidth is infinite. Bandwidth पण काय पाहिजे बाळांनो? Infinite पाहिजे. So these are the characteristics, or we can say parameters, or we can say specification of the ideal op amp. And these specifications, these characteristics, these parameters are already asked in your previous board exam for 3 marks and 4 marks. So whenever question is for 3 marks, you should write there at least 6 characteristics. Remember that. And whenever the question is for 4 marks, you should write there at least 8 characteristics. यातल्या कुठल्याही 8 लिहा 4 मार्क्स साठी, आणि यातल्या कुठल्याही 6 लिहा किती मार्क्स साठी? 3 मार्क्स साठी. ओके. So this question is most of time repeated. Remember that. हा क्वेश्चन बऱ्याच वेळी बाळांनो रिपीट झालेला आहे, त्यामुळे हा खूप महत्त्वाचा आहे. Is it clear to all of you? The characteristics of ideal op amp. All of you understood? Okay. Now we will discuss this characteristics step by step. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर हे काय आहे? ओपन लूप गेन म्हणजे काय? इनपुट इम्पिडन्स म्हणजे काय? ओके. सो एव्हरीथिंग वी विल डिस्कस हियर. रिमेंबर दॅट. ह्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स बाळांनो आपण 1 by 1 डिस्कस करणार आहोत इन युअर सिलेबस. आणि ह्याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारतात. डिफाइन दी फॉलोइंग पॅरामीटर्स और डिफाइन दी फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑपरेशन एम्प्लिफायर, असा सुद्धा बाळांनो क्वेश्चन असतो. आणि त्यावेळी आपल्याला या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स डिफाइन करायच्या असतात. ओके. किंवा डिफाइन दी फॉलोइंग टर्म्स असा एक क्वेश्चन असतो, किंवा एक्सप्लेन दी फॉलोइंग टर्म्स ऑफ ऑपरेशन एम्प्लिफायर. आणि त्याच्यामध्ये काही टर्म्स देतात. 4 टर्म्स 4 मार्क्स साठी असतात. कुठल्याही 4 टर्म्स देतील. ओके. तर त्या कुठल्याही 4 टर्म्स ज्या आहेत ते 4 मार्कासाठी असणार आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे आपण ईच अँड एव्हरी टर्म किंवा ईच अँड एव्हरी कॅरेक्टरिस्टिक्स आपण इथं बघणार आहोत. इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू? सो दीज आर दी आयडियल कॅरेक्टरिस्टिक्स. या लक्षात ठेवा बाळांनो. नाव we'll discuss this part, or we'll discuss this characteristics now 1 by 1. So characteristics, again I can write here characteristics. Or we can say parameters. Parameters सुद्धा म्हणतात त्याला, लक्षात घ्या. फॉलोइंग पॅरामीटर्स एक्सप्लेन करा, असा एक क्वेश्चन विचारला याच्यावर. आणि सेकंड थिंग, थर्ड थिंग मी सांगितली स्पेसिफिकेशन. त्याला स्पेसिफिकेशन सुद्धा म्हणतात. ओके. तो बोर्ड एक्झामला जर क्वेश्चन आला, राईट दी स्पेसिफिकेशन ऑफ ऑप एम्प, तर हेच लिहायचं. राईट दी पॅरामीटर्स ऑफ ऑप एम्प, हेच लिहायचं. आणि कॅरेक्टरिस्टिक जरी विचारली तरी हेच लिहायचं. ओके. क्वेश्चन कशाही पद्धतीने विचारू शकतात. कॅरेक्टरिस्टिक साठी विचारू शकतात, पॅरामीटर साठी विचारू शकतात, किंवा स्पेसिफिकेशन साठी सुद्धा विचारू शकतात. हे लक्षात घ्या. So characteristics, parameter and specification. So first characteristics, that is open loop gain. आताच मी सांगितलं की ओपन लूप गेन फॉर आयडियल op amp इट इज इनफायनाइट. ओपन लूप गेन ची व्हॅल्यू काय असते आयडियल op amp साठी? तर इनफायनाइट असते. आता हा गेन म्हणजेच काय, मी याच्या आधी पण सांगितलंय. ओपन लूप गेन म्हणजेच काय पाहून बघा. इथे डायग्राम पण ड्रॉ करा म्हणतात समटाइम्स. म्हणजे ऑलरेडी याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे की फॉलोइंग टर्म एक्सप्लेन करा विथ डायग्राम्स. सो जिथं पॉसिबल आहे तिथं डायग्राम्स ड्रॉ करायचे आहेत, हे लक्षात घ्या. आता ओपन लूप गेन साठी काय डायग्राम ड्रॉ करणार आहे? तर सिम्बॉल आपल्याला सिम्पली ड्रॉ करायचा आहे op amp चा. वी शुड ड्रॉ देअर सिम्पली सिम्बॉल ऑफ ऑपरेशन एम्प्लिफायर. ओके. IC 741 आणि इथं प्लस VCC मायनस VE. तर आता हा ओपन लूप गेन म्हणजेच काय? तर आता इथं मी फॉर एक्झाम्पल इनपुट प्रोव्हाइड केलं. ओके. V1 आणि V2 आहे ते काय केलं? ग्राउंड केलं. हा प्लस VCC आहे आणि हा मायनस VE आहे. and we are getting here output VO. Remember that. So look here, there is a no feedback between the output and input terminal.
ओके, इथं कुठलाही फीडबॅक नाहीये, त्यालाच आपण काय म्हणतो ओपन लूप. आणि ह्याचा जो गेन असतो, ओके, सो गेन ऑफ दॅट ओपन लूप इज आयडियली इन्फायनाइट. अँड व्हॉट शुड बी दी प्रॅक्टिकल व्हॅल्यू? लास्ट लेक्चरला मी सांगितलं होतं की 5000 च्या अबाव याच्या प्रॅक्टिकल व्हॅल्यूज असतात आणि मॅक्सिमम कुठपर्यंत असतात तर 10⁵. म्हणजे इट्स नियर अबाउट 10⁵ म्हणजेच काय तर हे अराउंड 1 लाख पर्यंत जातं. ओके, सो 1 लाख पर्यंत त्याचा काय असतो ओपन लूप गेन असतो, हे लक्षात घ्या. 10⁵, this is the practical value of the open loop gain. Now what is meant by open loop gain? So whenever for this operation amplifier we should not connect there any feedback, so gain is found without connecting the feedback, that is called open loop gain. Okay, so we can write here definition. Look at here, it is the gain, it is the gain of op-amp when there is no feedback connected between output to input. It is the gain of operation amplifier when there is a no feedback connected between output to input. आउटपुट टू इनपुट मध्ये आपल्याला कुठलाही फीडबॅक कनेक्ट करायचा नाही आहे आणि त्याच्यावेळी ज्यावेळी आपण गेन फाइंड आउट करतो ती गेन म्हणजेच काय आहे तर बाळांनो तर ओपन लूप गेन असते. आता ही ओपन लूप गेन किंवा कुठलीही गेन जी आहे ती कशाने आपण डिनोट करतो तर कॅपिटल ए स्मॉल व्ही. ह्याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितलं गेन इज डिनोटेड बाय व्हॉट कॅपिटल ए स्मॉल ई. अँड व्हॉट इज द इक्वेशन? सो इट विल बी प्रोव्हाइड द रिलेशन बिटवीन व्हॉट द आउटपुट अँड इनपुट. हे लक्षात घ्या. पण इथं जे इनपुट आहे बाळांनो तर डिफरन्शियल इनपुट असतं. ओके, दिस इनपुट इज differential input because we are not providing here any feedback, so that's why this input is differential input. And open loop gain is equals to what? AV is equals to output voltage upon what? The differential input. So here VID means what? The differential input. म्हणजे दोन्ही साइडला आपल्याला इनपुट प्रोव्हाइड करायचं. ओके, म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनलला सुद्धा म्हणजे नॉन इन्व्हर्टिंगला सुद्धा आणि इन्व्हर्टिंगला सुद्धा आपल्याला काय करायचं इथं इनपुट प्रोव्हाइड करायचं आहे. आणि दॅट्स वाय दिस गेन मीन्स व्हॉट? इट इज द रेशो ऑफ आउटपुट टू इनपुट. वी नो दॅट हा एक रेशो आहे बाळांनो जो आउटपुट आणि इनपुटचं रिलेशन प्रोव्हाइड करतो. पण इथं ओपन लूप साठी जो आपण इनपुट व्होल्टेज घेतो दॅट इज कॉल्ड अ डिफरन्शियल इनपुट. डिफरन्शियल इनपुटचा अर्थ काय असतो तर फॉर एक्झाम्पल मी जशी मगाशी फिगर ड्रॉ केली होती मायनस प्लस, तर इथं आपल्याला इनपुट द्यायचं आहे. हे जे इनपुट आहे ते काय असणार आहे डिफरन्शियल इनपुट. म्हणजे ऍट अ टाइम आपण दोन्ही ठिकाणी इनपुट प्रोव्हाइड करणार आहोत. म्हणजे जो आपण डिफरन्शियल इनपुट मोड बघितला होता सो दॅट इज द डिफरन्शियल इनपुट. वी आर प्रोव्हाइडिंग हिअर बोथ इनपुट्स. ओके, इनपुट 1 अँड इनपुट 2. दॅट मीन्स इन्व्हर्टिंग टर्मिनलला सुद्धा इनपुट प्रोव्हाइड करायचं आहे आणि नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला सुद्धा आपल्याला काय करायचं आहे इनपुट प्रोव्हाइड करायचं आहे. देन वी आर गेटिंग द आउटपुट VO. ओके, सो ज्यावेळी तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायची असेल त्यावेळी तुम्ही हीच डायग्राम ड्रॉ करायची आहे, लक्षात घ्या. ओके, so there is a differential input and there is a output. And what is the gain? Gain means what? It is the relation between what? The output to input. Look at here. So gain is equals to VO upon VID. So here the ideal value of open loop gain, याची आयडियली व्हॅल्यू काय असते मी सांगितलं तर आयडियली व्हॅल्यू आपण मगाशीच बघितलं. तर आयडियली ओपन लूप गेन इज किती असते इनफायनाइट. हे आपल्याला माहिती आहे. आयडियली त्याची व्हॅल्यू काय असते इनफायनाइट असते. बट प्रॅक्टिकली मी मगाशी सांगितलं प्रॅक्टिकली ओपन लूप गेन इज 10⁵. किती असते ती 10⁵ असते. म्हणजेच काय इट इज नियर अबाउट 1 लाख. प्रॅक्टिकली ती किती असते 10⁵ म्हणजे नियर अबाउट 1 लाख. रिमेंबर दॅट. सो दिस इज about the open loop gain. So this is the definition. It is the gain of operation amplifier when there is no feedback connected between output to input. Output to input कुठलाही feedback connected नसतो
आणि त्यावेळी जे आपण गेन फाइंड आउट करतो त्यालाच आपण काय म्हणतो, ओपन लूप गेन म्हणतो. आणि ही कशाने डिनोट केली जाते, तर सिम्पली देर इज अ लेटर कॅपिटल ए स्मॉल बी, या लेटरने ती डिनोट केली जाते. ओके, त्यानंतर त्याचं इक्वेशन काय असतं, एव्ही इज इक्वल टू व्ही अपॉन व्हीआयडी. व्हॉट इज मीन बाय व्हीआयडी, डिफरन्शियल इनपुट व्होल्टेज. ओके, डिफरन्शियल मीन्स व्हॉट, आपण जो डिफरन्शियल इनपुट मोड बघितला होता. ओके, म्हणजे ऍट अ टाइम आपण दोन्ही ठिकाणी काय करतो, इनपुट प्रोव्हाइड करतो अँड वी आर टेकिंग देअर आउटपुट व्होल्टेज. हे लक्षात घ्या. सो दॅट इज कॉल्ड द डिफरन्शियल इनपुट मोड. सो आउटपुट टू differential input that shows the open loop gain, and after that the ideal value of open loop gain is always infinite. Okay, ideally ते should be काय पाहिजे, इन्फायनाइट पाहिजे. किंवा आपण असं म्हणतो की गेन, ओपन लूप गेन काय पाहिजे नेहमी, इट इज हाय ऍज पॉसिबल. जेवढी ती जास्त असेल तेवढं ते चांगलं असतं. सो दॅट्स वाय वी कॅन यूज देअर सेंटेन्स हाय ऍज पॉसिबल. आणि प्रॅक्टिकली ओपन लूप गेन किती असते, इट इज 10⁵, or we can say 1 lakh. Is it clear to all of you? So this is all about the open loop gain. Any doubt is here? Any doubt? बावडू मेसेज करा पटकन, डाउट आहे का? Any doubt? Okay, now next characteristics, that is इनपुट इम्पिडन्स. आता बऱ्याच बुक मध्ये बाळांनो इम्पिडन्स असं लिहिलंय आणि बऱ्याच बुक मध्ये, म्हणजे काही बुक्स मध्ये इम्पिडन्स असा वर्ड आहे आणि काही बुक मध्ये रेझिस्टन्स असा वर्ड आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. त्यामुळे लिहिताना काय लिहायचं, दोन्ही लिहायचं आपण, इम्पिडन्स पण लिहायचं आणि रेझिस्टन्स पण लिहायचं. मी सांगितलं इथं इम्पिडन्स याचा अर्थ काय असतो, तर रेझिस्टन्स आणि इंडक्टरचं कॉम्बिनेशन असतं ऑपरेशन अँप्लिफायर मध्ये. वी कॅनॉट यूज देअर कॅपॅसिटर. सो ऍक्च्युली इम्पिडन्स म्हणजे कॅपॅसिटर पण आपण कन्सिडर करतो, पण कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हणतो आपण त्याला आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्स हे दोन्ही असतात त्याच्यामध्ये. पण ज्यावेळी आपण इम्पिडन्स फॉर ऑपरेशन अँप्लिफायर साठी घेतो त्यावेळी कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स त्याच्यामध्ये नसतो, त्याची व्हॅल्यू 0 असते. हे लक्षात घ्या. ओके, सो वी शुड कन्सिडर हिअर ओनली इंडक्टिव्ह अँड दी रेझिस्टर. ओके, रेझिस्टन्स आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आपण फक्त इथं कन्सिडर करतो फॉर ऑपरेशन अँप्लिफायर ऍज अ इम्पिडन्स. सो बऱ्याच बुकमध्ये इम्पिडन्स असा वर्ड आहे आणि काही बुक्स मध्ये रेझिस्टन्स असा वर्ड आहे. सो लिहिताना आपण बाळांनो दोन्ही लिहायचं. ओके, आता बघा फॉर एक्झाम्पल इथं मी लिहितो. सो सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स आहे आपली ही, सेकंड पॅरामीटर ऑपरेशन अँप्लिफायरचा इनपुट इम्पिडन्स आणि ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं, रेझिस्टन्स असं लिहायचं. ओके, अँड इट इज डिनोटेड बाय व्हॉट, इट इज डिनोटेड बाय ZO, Z फॉर इम्पिडन्स. ओके, सॉरी ZI इनपुट इम्पिडन्स और RI ते कशाने डिनोट करतात, ZI किंवा RI. कधी कधी Z इन पण घेतात, R इन पण घेतात. I फॉर इनपुट, रिमेंबर दॅट. आणि इनपुट साठी आपण I पण लिहितो आणि I इन पण लिहितो. ओके, सो डिनोटेड बाय और नोटेड बाय ZI और RI. रेझिस्टन्स साठी R आणि इम्पिडन्स साठी Z. लिहिताना बाळांनो आपण दोन्ही लिहायचं, कारण आपले मार्क्स कुठेही कट व्हायला नकोत म्हणून. ओके, सो काही बुक्स मध्ये मी सांगितलं की इम्पिडन्स असा वर्ड आहे आणि काही बुक्स मध्ये रेझिस्टन्स असा वर्ड आहे. दोन्ही पण करेक्ट आहे. इज इट क्लिअर? नाव दी इनपुट इम्पिडन्स ऑफ और रेझिस्टन्स ऑफ ऑपरेशन अँप्लिफायर. आयडियल याची व्हॅल्यू मी मगाशी सांगितली, याची आयडियल व्हॅल्यू काय असते, 0. याची आयडियल व्हॅल्यू काय असते, 0 असते. आता हा इनपुट इम्पिडन्स म्हणजे काय, तर मी इथं फिगर ड्रॉ करतो बघा. प्रत्येक वेळी डायग्राम महत्वाचे भावनो. मी सांगितलं की डायग्राम्स पण विचारलेले आहेत त्याच्यावर. ओके, एक्सप्लेन दी फॉलोइंग टर्म्स विथ डायग्राम असा क्वेश्चन होता ऑलरेडी. प्रिव्हियस बोर्ड एक्झामला असे क्वेश्चन विचारलेले आहेत. सो त्यासाठी या डायग्राम्स खूप महत्वाचे आहेत, ज्या मी इथं ड्रॉ करतो भावनो. नीट लक्ष द्या. आता इनपुट इम्पिडन्स म्हणजे काय, तर हा इनपुटचा रेझिस्टन्स आहे ऑपरेशन अँप्लिफायरचा. आता तो कुठे असतो, तर तो रेझिस्टन्स जो असतो तो बिटवीन इन्व्हर्टिंग टर्मिनल आणि नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल मध्ये असतो. काय म्हटलं मी, बिटवीन दी इन्व्हर्टिंग टर्मिनल अँड नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल. सो आता फॉर एक्झाम्पल हे इन्व्हर्टिंग टर्मिनल आहे आणि हे नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल आहे. सो याच्यामधला जो रेझिस्टन्स आहे त्याला आपण म्हणतो इनपुट इम्पिडन्स और इनपुट रेझिस्टन्स. सो ही त्याची डायग्रामॅटिकल
डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन आहे. इथं मी रेझिस्टन्स आणि इम्पिडन्स ड्रॉ केलाय बघा. ओके, सो हा जो इम्पिडन्स आहे किंवा रेझिस्टन्स आहे, तर दॅट इज कॉल्ड द इनपुट इम्पिडन्स अँड इट शुड बी ऑलवेज हाय ऍज पॉसिबल. आणि हा हाय का लागतो बाळांनो, ह्याच्या मागे पण रिझन आहे. कारण आपण लो फ्रिक्वेन्सी सुद्धा इथं अँप्लिफाय करू शकतो. ज्यावेळी इम्पिडन्स हा मॅक्सिमम असतो त्यावेळी लो फ्रिक्वेन्सी सुद्धा बाळांनो आपण काय करू शकतो, तर अँप्लिफाय करू शकतो. सो दॅट इज द रिझन देयर इज अ इनपुट इम्पिडन्स इज व्हेरी व्हेरी हाय. ओके, सो जेवढा इनपुट इम्पिडन्स हाय तेवढी लो फ्रिक्वेन्सी, कमीत कमी फ्रिक्वेन्सी किंवा कमीत कमी व्होल्टेज आपण अँप्लिफाय करू शकतो. हे लक्षात ठेवा. सो आरसी कपल मध्ये आपण ते करू शकत नव्हतो. लो फ्रिक्वेन्सीज आर नॉट अँप्लिफाईड इन आरसी कपल अँप्लिफायर. ओके, बिकॉज इट हॅज लो इनपुट इम्पिडन्स. रिमेंबर दॅट. त्याच्या मागचा ऍक्च्युअल रिझन ते आहे की त्याचा इनपुट इम्पिडन्स जो होता तो खूप कमी होता. पण इथे इनपुट इम्पिडन्स काय आहे, हाय आहे. प्रॅक्टिकली आयडियली तो इन्फायनाइट आहे आणि प्रॅक्टिकली त्याची व्हॅल्यू गिगा ओम मध्ये असते. ओके, सो प्रॅक्टिकली दिस व्हॅल्यू इज फ्यू गिगा ओम, म्हणजे 100 किंवा 1000 गिगा ओम मध्ये त्याची काय असते, व्हॅल्यू असते बाळांनो. हे लक्षात ठेवा, गिगा ओम म्हणतो मी. ओके, सो दिस इज the diagrammatical representation. Now look at here, what is the definition and how we can write the definition for input impedance. So इथं मी लिहितोय बघा definition. It is defined as the impedance किंवा काय म्हणा तुम्ही, रेझिस्टन्स, the impedance or resistance between inverting and non-inverting inputs, or inverting and non-inverting with respect to ground. So look here, the definition, it is defined as the impedance or we can say resistance between the inverting and non-inverting inputs. जे इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग इनपुट आहेत त्याच्यामधला हा रेझिस्टन्स आहे. किंवा आपण असंही म्हणतो की कधी कधी सिंगल एंडेड इनपुट असेल बघा, म्हणून आपण इथं दोन्ही इनपुट प्रोव्हाइड करू शकतो, ऍट अ टाइम दोन्ही प्रोव्हाइड करू शकतो, किंवा सिंगल एंडेड सुद्धा इनपुट प्रोव्हाइड करू शकतो. आपण ऑलरेडी बघितलेलं आहे ते. ओके, डिफरन्शियल अँप्लिफायर मध्ये. ओके, सो ज्यावेळी आपण सिंगल एंडेड इनपुट मोड प्रोव्हाइड करतो, म्हणजे सिंगल इनपुट प्रोव्हाइड करतो, ऍट दॅट टाइम दुसरं इनपुट काय असतं, ग्राउंड असतं. म्हणून हा वर्ड आहे की, किंवा आपण असंही म्हणू शकतो इन्व्हर्टिंग अँड नॉन इन्व्हर्टिंग विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. म्हणजे एक तर इन्व्हर्टिंगला आपण इनपुट प्रोव्हाइड करतो विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, त्यावेळी त्याचा रेझिस्टन्स, त्याचा इम्पिडन्स काय आहे, किंवा नॉन इन्व्हर्टिंगला इनपुट प्रोव्हाइड केले विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, ग्राउंड, त्यावेळी त्याचा इम्पिडन्स काय. ओके, सो दॅट इज कॉल्ड द रेझिस्टन्स ऑर इम्पिडन्स ऑफ ऑप एम्प and it is related to what, input, and that's why its name is input impedance. म्हणून त्याचं नाव काय आहे, इनपुट इम्पिडन्स आहे किंवा इनपुट रेझिस्टन्स आहे. आणि आयडियली त्याची व्हॅल्यू काय पाहिजे बाळांनो, आयडियली इम्पिडन्स, इनपुट इम्पिडन्स और इनपुट रेझिस्टन्स इज इन्फायनाइट. ही व्हॅल्यू इन्फायनाइट पाहिजे आयडियली. प्रॅक्टिकली मी याची व्हॅल्यू सांगितली. प्रॅक्टिकली इनपुट इम्पिडन्स और इनपुट रेझिस्टन्स इज फ्यू गिगा ओहम. किती मध्ये असते ती, फ्यू गिगा ओहम मध्ये असते. ओके, सो दिस इज फ्यू गिगा ओहम. ओके, फ्यू गिगा ओहम म्हणजे काय, 100 गिगा ओहम मध्ये असेल किंवा 1000 गिगा ओहम मध्ये असेल, तो त्याची व्हॅल्यू जी आहे ती 100 अप टू 100 गिगा ओहम असते ऍक्च्युअली. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द इनपुट इम्पिडन्स ऑफ ऑपरेशन एम्प्लीफायर. So we should write there whenever the question is asked on this point, we should write there first thing, that is the definition जी इथं मी लिहिले, त्यानंतर diagrammatical representation, and after that the ideal and practical values of that impedance. Okay, so these all things are very very important.
इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू? कळालंय? इनपुट इम्पिडन्स पटकन सांगा. येस. ओके. नाव आउटपुट इम्पिडन्स. किंवा आपण त्याला रेजिस्टन्स सुद्धा म्हणतो. आउटपुट रेजिस्टन्स किंवा आउटपुट इम्पिडन्स म्हणतात. याची व्हॅल्यू मी सांगितली आयडियली किती असते व्हॅल्यू? 0 असते. म्हणजे आउटपुट इम्पिडन्स ऍज पॉसिबल काय पाहिजे? लो पाहिजे. ओके. ओपॅम्प मध्ये आउटपुट इम्पिडन्स हा नेहमी काय लागतो? कमी लागतो. कारण जर आउटपुट इम्पिडन्स जर मॅक्सिमम असेल, काय म्हटलं मी नीट लक्ष द्या, जर आउटपुट इम्पिडन्स मॅक्सिमम असेल कुठल्याही ओपॅम्पचा, तर पुन्हा तिथं रिडक्शन ऑफ सिग्नल होऊ शकतं. मोस्टली व्होल्टेज ड्रॉप होऊ शकतो ऍट द आउटपुट साइड. आणि आपल्याला आउटपुट साइडला व्होल्टेज ड्रॉप करून चालत नाही. सो जेवढा आउटपुट आपल्याला ऍज इट इज मिळेल तेवढं चांगलं असतं. त्यामुळेच आउटपुट इम्पिडन्स हा नेहमी काय असतो? कमी असतो. ऑर वी कॅन से इट इज व्हेरी लो. बिकॉज the output side, whenever the resistance value or impedance value is maximum, that means there is a voltage drop is maximum. हे लक्षात ठेवा पाहून. त्यावेळी तिथं व्होल्टेज ड्रॉप काय असतो? मॅक्सिमम असतो. आणि जर व्होल्टेज ड्रॉप मॅक्सिमम असेल तर आउटपुट व्होल्टेज मध्ये रिडक्शन होतं. ओके. आउटपुट व्होल्टेज मध्ये काय होतं? रिडक्शन होतं. आणि त्यामुळंच प्रॅक्टिकली किंवा थेरॉटिकली म्हणा की जो आउटपुट इम्पिडन्स असतो कुठल्याही एम्प्लिफायरचा तो काय लागतो? कमी लागतो. सो हिअर the output impedance or resistance of the op amp is ideally low आणि तो ZO किंवा RO ने इंडिकेट करतात. O for output and Z for impedance. Similarly O for output and R for resistance. आता इथं जे डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन आहे त्यावेळी काय करायचं आहे? फक्त इथला हा रेजिस्टन्स काढायचा आणि इथं आउटपुट साइडला रेजिस्टन्स कनेक्ट करायचा. ओके. सो इंटरनली तो रेजिस्टन्स असतो ओपॅम्प मध्ये. त्यामुळे मी ओपॅम्पच्या आतमध्ये डायग्राम दाखवतोय. ओके. तर हा झाला त्याचा आउटपुट इम्पिडन्स. हा आउटपुट इम्पिडन्स जो असतो इट इज रिलेटेड टू व्हॉट? दी आउटपुट टर्मिनल विथ रिस्पेक्ट टू व्हॉट? अ ग्राउंड. ओके. सो डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन असं असतं आउटपुट इम्पिडन्स साठी. सो लुक हिअर, व्हॉट इज द डेफिनेशन? इट इज डिफाइन्ड ऍज It is defined as the impedance or resistance between output terminal with respect to ground, with respect to ground is called the output impedance. आता आउटपुट इम्पिडन्स म्हणजे काय? इट इज डिफाइन्ड ऍज impedance or we can say resistance between the output terminal with respect to what? Ground. तर बघा इथं मी ग्राउंड दाखवलंय आणि हे आउटपुट टर्मिनल आहे VO. ओके. पिन नंबर 6. ह्या ग्राउंड मधला आणि या आउटपुट टर्मिनल मधला जो रेजिस्टन्स असतो त्याला आपण काय म्हणतो? आउटपुट इम्पिडन्स म्हणतो. आणि आयडियली याची व्हॅल्यू काय असते? 0 असते. सो ऍज पॉसिबल याची व्हॅल्यू काय ठेवायची? लो ठेवायची असते. हे लक्षात घ्या. आणि जर ह्याची व्हॅल्यू आपण लो ठेवली नाही तर त्याचं रिझन पण मी सांगितलं. जर ह्याची व्हॅल्यू हाय असेल तर ह्याच्यामध्ये जो व्होल्टेज ड्रॉप होतो तो सुद्धा हाय होतो. अँड देयर इज अ रिडक्शन इन आउटपुट व्होल्टेज और डिक्रीज इन आउटपुट व्होल्टेज. आणि ते आपल्याला करायचं नसतं. आउटपुट व्होल्टेज हे अँप्लिफाय असतं. ओके. सो अँप्लिफिकेशन पुन्हा आपण रिड्यूस करायला गेलो तर काय होईल? त्याचा काय यूज होणार नाही. म्हणून आउटपुट इम्पिडन्स हा नेहमी काय असतो? लो असतो ऍज पॉसिबल. सो इथं त्याची आयडियल व्हॅल्यू असते. आयडियली आउटपुट इम्पिडन्स इज 0. आताच मी सांगितलं याची आयडियल व्हॅल्यू 0 असते. पण प्रॅक्टिकली इज नियर अबाउट 75 ओहम किंवा फ्यू ओहम मध्ये त्याची व्हॅल्यू असते. ओके. ही 75 ओहम जी व्हॅल्यू आहे ती IC 741 साठी आहे. हे पण लक्षात ठेवा. ज्या मी इथं व्हॅल्यू सांगतोय तुम्हाला इट इज रिलेटेड टू व्हॉट? IC 741. कारण मी सांगितलं की ऑपरेशन अँप्लिफायर मध्ये डिफरंट आयसीज आहेत. सो या व्हॅल्यूज पण बाळून चेंज होतात. ज्या मी प्रॅक्टिकल व्हॅल्यूज इथं लिहित आहे तर
या व्हॅल्यूज पण काय होतात, चेंज होतात. सो ज्यावेळी आपण प्रॅक्टिकल व्हॅल्यूज लिहितो त्यावेळी लक्षात ठेवा या सगळ्या व्हॅल्यू कशाच्या रिलेटेड आहेत, इट इज रिलेटेड टू व्हॉट, IC 741. ओके, सो IC 741 साठी त्याची प्रॅक्टिकल व्हॅल्यू काय असते, तर 75 ओहम किंवा काय म्हणा फ्यू ओहम मध्ये असते. ओके, इट इज इन फ्यू ओहम. So it is clear to all of you. So this is all about the output impedance. It is all about the output impedance. All of you understood? सगळ्यांना कळालंय? याच्यात काय डाऊट आहे? Any doubt is here in output impedance? Tell me fast. Is it clear to all of you? Okay. Now, next characteristics. That is input offset voltage. That is third, input offset voltage of operation amplifier, and it is denoted by VIOS. OS for, look at here, OS for offset, okay, and this I for input and V for voltage. So it's denoted by VIOS, input offset voltage. V for voltage, I for input and OS for offset. आता हे काय असतं, तर बघा मी तुम्हाला कॉमन मोड मध्ये सांगितलं होतं की कॉमन मोडचा यूज करून आपण ऑपरेशन अँप्लिफायर टेस्ट करतो. ओके, त्यावेळी आपल्याला आउटपुटला किती व्हॅल्यू रिक्वायर्ड असते, तर जी आउटपुटची व्हॅल्यू असते बाळांनो ती काय पाहिजे, इट मस्ट बी इक्वल टू व्हॉट, 0 फॉर ऑपरेशन अँप्लिफायर. ओके, ऑपरेशन अँप्लिफायर साठी ती आउटपुटची जी व्हॅल्यू आहे ती काय पाहिजे, मस्ट बी इक्वल टू व्हॉट, 0. हे लक्षात घ्या. आणि जर ती व्हॅल्यू 0 हवी असेल कॉमन मोड मध्ये तर ती प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का, नाही. प्रॅक्टिकली आपल्याला 0 आउटपुट भेटत नाही. आता फॉर एक्झाम्पल प्रॅक्टिकली मला जर इथं एक्सेप्ट 0 आय एम गेटिंग 0.25 व्होल्ट, जर मला प्रॅक्टिकली 0च्या ऐवजी 0.25 व्होल्ट मिळत असेल आणि हे मला 0ला ऍडजस्ट करायचं असेल तर मला इथं इनपुट व्होल्टेज द्यावं लागतं. काय म्हणलं मी, व्हेनेवर आय एम गोइंग टू ऍडजस्ट दिस व्हॅल्यू अप टू 0, मला VO किती पाहिजे, आयडियली 0 पाहिजे, पण प्रॅक्टिकली तेवढा असतो का, नाही. आता फॉर एक्झाम्पल ती प्रॅक्टिकल व्हॅल्यू जी आहे ती 0.25 आहे आणि ती मला 0ला न्यायची आहे. त्यावेळी मी काय करतो, तिथं काही इनपुट प्रोव्हाइड करतो. ओके, अँड दॅट इनपुट इज कॉल्ड एज व्हॉट, इनपुट ऑफसेट व्होल्टेज. ते इनपुट ऑब्विसली इन टर्म्स ऑफ मी व्होल्टेज प्रोव्हाइड करतो. ओके, सो इथून जे काय मी व्होल्टेज प्रोव्हाइड करणार आहे that is called input offset voltage. Remember that. And because of this input offset voltage, we are getting the output voltage value is equals to what, 0. त्यामुळे आपल्याला काय मिळतं की आउटपुट व्होल्टेजची व्हॅल्यू जी आहे ती काय मिळते, 0 मिळते. म्हणजे मला इनपुट अशा पद्धतीने द्यायचं आहे की जेणेकरून त्या आउटपुटची व्हॅल्यू काय होईल, 0 होईल प्रॅक्टिकली. ओके, मी सांगितलं की प्रॅक्टिकली हे पॉसिबल नाही आहे की ओपॅम्पची व्हॅल्यू काय असते, 0 असते, कारण त्याच्यामध्ये रेझिस्टन्स असतात, ट्रान्झिस्टर असतात. सो ऑब्विसली देयर इज अ व्होल्टेज ड्रॉप. ओके, आणि जर व्होल्टेज ड्रॉप होत असेल तर आउटपुटला एक्झॅक्टली आपल्याला 0 व्हॅल्यू मिळत नाही. सो देयर इज अ सम एरर्स ऑर वी कॅन से देयर इज अ सम डिस्टॉर्शन, आणि त्यामुळेच आपल्याला आउटपुट व्होल्टेज काय मिळतं, इट इज नॉट एक्झॅक्टली 0 इन कॉमन इनपुट मोड. कॉमन इनपुट मोड मध्ये आपल्याला ते एक्झॅक्टली 0 मिळत नाही. सो त्यावेळी आपण इथं व्होल्टेज काय करतो, ऍडजस्ट करतो, म्हणजे थोडंफार व्होल्टेज चेंज करतो, आणि ते जे काही चेंज केलेलं इनपुटचं व्होल्टेज आहे त्याला आपण काय म्हणतो, इनपुट ऑफसेट व्होल्टेज. सो दिस इनपुट ऑफसेट व्होल्टेज इज डिफाइंड ॲज, it is defined as the voltage, the input voltage, we can say the input voltage, the input voltage, the input voltage provide to op-amp
म्हणजेच ऑपरेशन ऍम्प्लिफायर टू बिकम आउटपुट व्होल्टेज इज 0. आउटपुट व्होल्टेज 0 होण्यासाठी जे काय आपण इनपुट व्होल्टेज प्रोव्हाइड करतो दॅट इज कॉल्ड इनपुट ऑफसेट व्होल्टेज. रिमेंबर दॅट. ओके, हे म्हणजेच काय बाळांनो, तर इनपुट ऑफसेट व्होल्टेज आहे. इट इज डिनोटेड बाय व्हॉट, VIOS. डेफिनेशन लक्षात ठेवा. इट इज डिफाइंड ऍज द इनपुट व्होल्टेज प्रोव्हाइडेड टू ऑपरेशन एम्प्लीफायर ऑप एम्प टू बिकम आउटपुट व्होल्टेज 0. हे आपण प्रॅक्टिकली थोडंफार व्होल्टेज इथं प्रोव्हाइड करतो. कशासाठी, तर त्या आउटपुट व्होल्टेजची व्हॅल्यू काय व्हावी, 0 व्हावी. ओके, सो दॅट इज कॉल्ड दी इनपुट ऑफसेट व्होल्टेज. आणि मी सांगितलं याची आयडियल व्हॅल्यू काय असते. आयडियली VIOS इज 0. ही लक्षात घ्या, याची व्हॅल्यू 0 पाहिजे. म्हणजे इथून जे काही मी व्होल्टेज देणार आहे जेवढं कमी असेल तेवढं चांगलं ना. ऑब्व्हियसली जेवढं आपण कमी इनपुट व्होल्टेज देणार आहे तेवढंच आउटपुट व्होल्टेज कमी चेंज होणार. म्हणजे ऑब्व्हियसली तिथे आउटपुट व्होल्टेजची व्हॅल्यू काय असणार आहे, नियर अबाउट 0 असणार. आणि त्या पद्धतीनेच आपल्याला इथं इनपुट व्होल्टेज द्यायचं. ओके, म्हणजे जेवढं इनपुट व्होल्टेज क्लोजर टू 0 असणार आहे म्हणजे तिथं आपल्याला ऍडजस्टमेंट काय करावं लागणार आहे, कमी करावं लागणार. आउटपुट साईडला जे ऍडजस्टमेंट आहे ते आपल्याला पाहून काय करावं लागणार आहे, कमी करावे लागणार आहे. ओके, म्हणजेच काय, तर इनपुट ऑफसेट व्होल्टेज काय असणार आहे, कमी असणार. म्हणजे आता इथं मी 0.25 लिहिलंय. आता फॉर एक्झाम्पल इथं आउटपुट व्होल्टेज जर असेल 0.15, बघा 0.15 म्हणजे ह्याच्यापेक्षा ती व्हॅल्यू कमी आहे. म्हणजेच इथं जे आपल्याला इनपुट ऑफसेट व्होल्टेज द्यावं लागणार तेवढ्याच प्रमाणात कमी द्यावं लागणार. इट इज ऑल्सो अगेन लेस. ओके, म्हणजे जेवढं मला इनपुट ऑफसेट व्होल्टेज VO इज इक्वल टू 0.25 व्होल्ट साठी द्यावं लागणार आहे त्याच्यापेक्षा कमी मला VO म्हणजे आउटपुट व्होल्टेज ज्यावेळी किती असणार आहे, प्रॅक्टिकली 0.15 व्होल्ट असणार आहे. त्यावेळी जे इनपुट ऑफसेट व्होल्टेज द्यावं लागणार आहे ते काय असणार आहे, त्याच्यापेक्षा कमी असणार आहे. सो जेवढी आउटपुट व्होल्टेजची व्हॅल्यू कमी तेवढंच आपल्याला इनपुट ऑफसेट व्होल्टेज काय करावं लागणार आहे, कमी द्यावं लागणार. म्हणजे जेवढंच इनपुट ऑफसेट व्होल्टेज कमी तेवढंच काय ते ऑपरेशन एम्प्लीफायर साठी चांगलं असणार. Okay, it is clear to all of you. So this, whenever input offset voltage is less, that means we are getting the output offset voltage that is also a less, or it is closer to what, a 0. And that's why we can say the ideally VIOS is 0. आणि प्रॅक्टिकली बाळांनो जी याची व्हॅल्यू असते मिली व्होल्ट मध्ये असते. प्रॅक्टिकली VIOS इज इन मिली व्होल्ट, फ्यू मिली व्होल्ट आपण म्हणतो. ओके, एक्झॅक्टली व्हॅल्यू आपण कधीच घेत नाही प्रॅक्टिकली, कारण या व्हॅल्यू चेंज होत असतात ऍज पर आयसीज. हे लक्षात घ्या. सो याची व्हॅल्यू फ्यू मिली व्होल्ट मध्ये असते. ओके, सो प्रॅक्टिकली इट इज इन फ्यू मिली व्होल्ट अँड आयडियली इट इज 0. इट इज क्लिअर टू ऑल ऑफ यू. सो दिस इज ऑल अबाउट द इनपुट ऑफसेट व्होल्टेज. समजले सगळ्यांना? याच्यात काय डाऊट आहे? इट इज क्लिअर? Tell me fast. Clear. Okay. Now, next parameter, that is, I think this is 5th one. आणि हा इनपुट ऑफसेट वाला 4th one होता. मी चुकून 3 लिहिलं. ओके, आता जो नेक्स्ट आहे that is output, that is 5th one, output offset voltage. It is called V, or it is denoted by what? VOOS. VOOS. This O for output voltage, VO for output voltage and OS for offset. Okay, OS कशासाठी आहे? ऑफसेट साठी आहे. So it is output offset voltage. Output offset voltage. So this is VOOS. त्यामुळे पुन्हा इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग. आता VOS म्हणजेच काय? जे आपण इनपुट व्होल्टेज इथं दिलं होतं त्याच्यामुळे जो काही चेंज झाला कशामध्ये, आउटपुट व्होल्टेज मध्ये. ओके, सो द चेंज इज प्रोड्यूस बिकॉज ऑफ व्हॉट, द इनपुट ऑफसेट व्होल्टेज. व्हॉट आय सेड, द चेंज इन वी कॅन से आउटपुट व्होल्टेज बिकॉज ऑफ इनपुट ऑफसेट व्होल्टेज. दॅट चेंज इज कॉल्ड ऍज आउटपुट ऑफसेट व्होल्टेज. काय म्हणलं मी, नीट लक्षात द्या. याचं मिनिंग सांगतो मी. जो काही चेंज झालाय बाळांनो आउटपुट व्होल्टेज मध्ये, कशामुळे, जे काय आपण इनपुट ऑफसेट व्होल्टेज मगाशी दिलं व्हॅल्यू 0 ऍडजस्ट करण्यासाठी, तो चेंज म्हणजेच काय असतो,
तर आउटपुट ऑफसेट व्होल्टेज असतं. जो चेंज प्रोड्यूस झाला बिकॉज ऑफ इनपुट ऑफसेट व्होल्टेज कशामध्ये, तर आउटपुटमध्ये, त्या चेंजला आपण काय म्हणतो, तर आउटपुट ऑफसेट व्होल्टेज. आता फॉर एक्झाम्पल जर व्हीओ 0.25 असेल आणि मी इथं इनपुट ऑफसेट व्होल्टेज प्रोव्हाइड केलं कशासाठी, ते झिरो करण्यासाठी, तर ऑब्व्हियसली इथलं व्होल्टेज चेंज झालं. ओके, 0.25 काय झालं, ते झिरो झालं, म्हणजे चेंज कितीचा झाला, इट इज नियर अबाउट 0.25. 0.25 व्होल्टचा तिथं चेंज झाला आणि ह्यालाच आपण काय म्हणतो, जो काही चेंज झाला 0.25 चा तो म्हणजेच काय बाळांनो, तर आउटपुट ऑफसेट व्होल्टेज आहे. हे लक्षात घ्या. सो दॅट चेंज इज कॉल्ड व्हॉट, आउटपुट ऑफसेट व्होल्टेज. ही व्हॅल्यू जी आहे 0.25 इनपुट ऑफसेट व्होल्टेज दिल्यामुळं ही व्हॅल्यू चेंज झाली. कुठे गेली, ती झिरोला गेली. म्हणजे हा जो चेंज झाला त्या चेंजला आपण काय म्हणतो, आउटपुट ऑफसेट व्होल्टेज म्हणतो. ओके, सो लुक एट द डेफिनेशन. it is defined as the change produced in output voltage obviously of op amp. मी लिहित नाही, आउटपुट व्होल्टेज ऑफ op amp बिकॉज ऑफ, कशामुळे तो चेंज होतो, तर इनपुट ऑफसेट व्होल्टेज जे आपण प्रोव्हाइड करतो त्याच्यामुळे तो चेंज होतो, बिकॉज ऑफ इनपुट ऑफसेट व्होल्टेज, अँड इट इज कॉल्ड दी आउटपुट ऑफसेट व्होल्टेज. त्यालाच आपण काय म्हणतो, आउटपुट ऑफसेट व्होल्टेज म्हणतो. लुक हियर, इट इज डिफाइंड ॲज द चेंज प्रोड्यूस इन आउटपुट व्होल्टेज बिकॉज ऑफ इनपुट ऑफसेट व्होल्टेज, that is called the output offset voltage, VOOS. आणि याची आयडियली व्हॅल्यू मी सांगितली आहे. आयडियली याची व्हॅल्यू काय असते, 0. आयडियली VOOS इज 0 आणि प्रॅक्टिकली याची व्हॅल्यू फ्यू मिली व्होल्ट मध्ये असते. प्रॅक्टिकली VOOS इज फ्यू मिली व्होल्ट. ती व्हॅल्यू कशामध्ये असते, तर फ्यू मिली व्होल्ट मध्ये असते. इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू? सो दिस इज ऑल अबाउट दी आउटपुट ऑफ